नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहत आहोत की इंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचं पारिजातकासाठी युद्ध चालू आहे. पारिजात हरण हा विषय आहे. इथं असं पुढे वर्णन आहे की ज्या प्रकारे दोन मेघ पाण्याच्या धारा यांचा वर्षाव करतात, म्हणजे जसा मुसळधार पाऊस पडतो त्या प्रकारे देवराज इंद्र आणि श्री मधुसूदन एक दुसऱ्यावरती बाण सोडायला लागले. म्हणजे बाणांचा पाऊस पाडला त्यांनी थोडक्यात. त्या युद्धामध्ये गरुड ऐरावताच्या बरोबर आणि श्रीकृष्ण, इंद्र आणि संपूर्ण बाकी देवता त्यांच्याबरोबर लढत राहिले. संपूर्ण बाणांचे नेम चुकले आणि शस्त्र अस्त्र सगळे एकमेकांना काटायला लागले. तेव्हा इंद्राने काय केलं, शीघ्रता केली त्यांनी, म्हणजे गडबडीने त्यांनी वज्र घेतलं आणि श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हातात घेतलं. हे द्विजश्रेष्ठ मैत्रिया, त्यावेळेला संपूर्ण त्रैलोक्यामध्ये इंद्र आणि श्रीकृष्ण क्रमशः वज्र आणि चक्र घेऊन उभे राहिल्याबरोबर संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार वाजला. श्रीहरीने इंद्राने सोडलेल्या वज्राला आपल्या हाताने पकडलं आणि स्वतः चक्र न सोडता इंद्राला म्हणाला, अरे थांब. अशा प्रकारे वज्र हिसकावलं घेतलं गेलं आणि ऐरावताने जे गरुडाबरोबर युद्ध सुरू केलं होतं त्यामध्ये ऐरावत खूप जखमी झाला आणि तो तिथून पळायला लागला. तेव्हा वीर इंद्राला सत्यभामेने म्हटलं, हे त्रैलोकेश्वर, तुम्ही शचीचे यजमान आहात, शचीचा पती आहेस तू. तेव्हा अशा प्रकारे युद्धामध्ये पाठ दाखवणं योग्य नाही. तू पळून जाऊ नकोस. पारिजात पुष्पांच्या मालाने विभूषित होऊन शशी लवकरच तुझ्याजवळ येईल. आता प्रेमवश आपल्याजवळ आलेल्या शचीला पहिल्यासारखं पारिजात पुष्पांच्या माळाने अलंकृत झालेलं तुम्ही पाहणार नाही. मग तसं तिला पाहिल्यानंतर तुम्हाला देवराजत्वाचं सुख काय वाटणार आहे? म्हणजे शची आता काही पारिजातकाच्या फुलांची माळा घालू शकणार नाही, कारण तो भक्ष मी घेऊन चालले, असं सत्यभामेला म्हणायचं. हे शक्र, आता तुला अधिक प्रयास करण्याची काही आवश्यकता नाही. तू संकोच करू नकोस. या पारिजाताला घेऊन जा आणि याला देवगण मिळाल्यानंतर ते जर संतापरहित होतील. आपल्या पतीच्या बाहुबलावर अत्यंत गर्वित अशी शची आहे ना, तेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा मला काय असं वाटत नाही की ती अधिक सन्मानाच्या दृष्टीने तुझ्याकडे पाहिल. स्त्री असल्यामुळे माझं चित्तसुद्धा फार गंभीर नाही आहे, म्हणून मी सुद्धा माझ्या पतीचा गौरव प्रकट करण्यासाठी तुझ्याबरोबर ही लढाई त्यांना करायला लावली. मला दुसऱ्याची संपत्ती किंवा पारिजात ह्याची मला काही आवश्यकता नाही. शचीला आपलं रूप आणि पतीबद्दल जे गर्व आहे, ती गर्विता आहे. तेव्हा अशी कोणती स्त्री नाही की जी अशा प्रकारे गर्विष्ठ होणार नाही, असं सत्यभामेने त्याची समजूत काढायला सुरुवात केली. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे द्विज सत्यभामा असं म्हटल्यानंतर देवराज परत आला आणि म्हणाला, हे क्रोधिते, असं तिला संबोधन केलं त्याने. हे चिडलेला स्त्री आहे असं. मी तुझा सुहृद आहे, म्हणून माझ्यासाठी अशी माझं वैमनस्य वाढवणारे बोलणं करण्याची काही गरज आहे का इथं, असं तो रागवला तिला. जर संपूर्ण जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे आहेत त्या विश्वरूप प्रभूपासून जर मी पराजित झालो तर मला काही संकोच वाटायचं कारण नाही. जसं आधी मध्यरहित प्रभू आहे, त्यांच्यापासून संपूर्ण जग उत्पन्न झालं आहे, त्यांच्यामध्येच हे स्थित आहे आणि त्यांच्यामध्येच हे लीन होणार आहे आणि शेवटी राहणार नाही आहे. हे देवी, जगताची उत्पत्ती, प्रलय आणि पालन करण्याचे कारण परमात्माने जरी मला परास्त केलं तरी मला काय लाज वाटायचं कारण आहे का? कारण हे सगळं त्यांचं स्वरूप आहे. ज्याची अत्यंत अल्प आणि सूक्ष्म मूर्ती आहे
जो संपूर्ण जगताला उत्पन्न करणारे आहे आणि संपूर्ण वेदांना जाणणारे पुरुषसुद्धा ज्याला जाणू शकत नाहीत, तसंच ज्यांनी आपल्या जगावर उपकार करण्यासाठी आपल्या इच्छेने मनुष्यरूप धारण केलं आहे, तो अजन्मा, अकर्ता आणि नित्य ईश्वर आहे. त्याला जिंकण्याला कोण बरे समर्थ आहे, म्हणजे त्याला कोणीच जिंकू शकणार नाही, असं आता इंद्र इथे तिला म्हणतो आहे. इथे 30वा अध्याय संपतो. याच्यामध्ये 80 श्लोक आहेत. आता आपण 31वा अध्याय बघू. याच्यामध्ये भगवान द्वारकापुरीला परत येतात आणि आल्यानंतर 16,100 कन्यांशी विवाह करतात, असा विषय आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे द्विजोत्तम मैत्रेया, इंद्राने जेव्हा अशा प्रकारे स्तुती केली तेव्हा भगवान कृष्ण गंभीर भावाने हसले आणि म्हणाले की हे जगतपते, आपण देवराज इंद्र आहेत आणि आम्ही मरणधर्मा मनुष्य आहे. आम्ही आपला जो अपराध केला आहे त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी. मी हा पारिजात वृक्ष घेतला होता, तर त्याचं योग्य ठिकाण हे नंदनवन आहे, त्या ठिकाणी त्याला घेऊन जा. हे शक्र, मी तर हे फक्त सत्यभामेने सांगितलं म्हणून केलं होतं, म्हणजे तिच्या म्हणण्याने मी हे केलं होतं. आणि आपण जो वज्र जे टाकलं होतं ते पण मी धरलं आहे, तर ते तुझ्याजवळ तुझं राहू दे, कारण शत्रूला नष्ट करणारं शस्त्र हे तुझं आहे. इंद्र म्हणाला, हे ईश, मी मनुष्य आहे असं म्हणून मला का मोहित करता? हे भगवान, मी तर आपल्या सगुण स्वरूपाला जाणतो. आम्ही आपल्या सूक्ष्म स्वरूपाला जाणणार नाही, कारण त्याला कोणीच जाणू शकत नाही. हे नाथ, आपण जे आहात, म्हणजे आम्हाला एवढंच माहिती आहे की हे दैत्यदलन आपण लोकरक्षणासाठी तत्पर आहात आणि या संसारामधल्या काटे तुम्ही काढून टाकत आहात. हे कृष्ण, ह्या पारिजात वृक्षाला आपण द्वारकापुरीला घेऊन जा. ज्या वेळेला आपण मर्त्यलोक सोडाल त्यावेळेला हा भूलोकामध्ये राहणार नाही, म्हणजे परत स्वर्गामध्ये येईल तो. हे देवदेव, हे जगन्नाथ, हे कृष्ण, हे विष्णू, हे महाबाहो, हे शंखचक्र गदापाणे, माझ्या दृष्टतेबद्दल मला क्षमा करावी. श्री पराशर ऋषी म्हणतात, त्यानंतर श्रीहरी देवराजाने तुमची जशी इच्छा आहे तसं होईल असं म्हणून सिद्ध, गंधर्व आणि देवर्षिगण सगळे स्तुती करत असताना ते भूलोकामध्ये परत आले. हे द्विज मैत्रेया, द्वारकापुरीच्या वरती पोचल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या येण्याची सूचना देत शंख वाजवला. त्याचा शंखाचा ध्वनी ऐकून द्वारकावासी आनंदित झाले. त्यानंतर सत्यभामाच्या सहित गरुडावरून उतरला. तो पारिजात महावृक्ष जो आहे तो सत्यभामेच्या गृह उद्यानामध्ये, म्हणजे अंगणामध्ये तिच्या लावला. ज्याच्या जवळ जाऊन मनुष्य आपल्या पूर्वजन्माचं स्मरण करतो किंवा त्याला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण होतं आणि ज्याच्या फुलातून निघणारा गंध 3 योजनेपर्यंत पृथ्वीला सुगंधित करतो, असा तो पारिजात वृक्ष आहे. यादवांनी त्या वृक्षाजवळ जाऊन आपलं मुख पाहिलं तेव्हा त्यांना आपलं शरीर अमानुषी असं दिसायला लागलं. म्हणजे हे पारिजातकाचं वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला फारसं माहिती नाही की त्याच्याजवळ गेल्यानंतर मनुष्याला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण होतं. त्यानंतर महामती श्रीकृष्णाने नरकासुराच्या सेवकांच्याकडून ज्या सगळ्या स्त्रिया आणल्या होत्या आणि हत्ती, घोडे वगैरे धन होतं, नाही स्त्रिया नाही, हत्ती व घोडे वगैरे जे धन होतं ते त्याने आधी बंधुबांधवांमध्ये वाटून टाकलं आणि नरकासुराच्या ज्या त्या स्त्रिया आणल्या होत्या त्या कन्यांबरोबर त्यांनी स्वतः त्यांना घेतलं आणि शुभ समय बघून जनार्दनाने त्या समस्त कन्यांबरोबर ज्यांना नरकासुराने बलात् हरण केलं होतं त्यांच्याबरोबर विवाह केला. हे महामुने, श्री गोविंदाने एकाच वेळेला वेगवेगळ्या भवनांमध्ये त्या सगळ्यांच्याबरोबर विधिवत धर्मपूर्वक पाणीग्रहण समारंभ केला, म्हणजे विवाह समारंभ केला. ते 16,100 स्त्रिया होत्या. त्यांच्या सगळ्यांबरोबर पाणीग्रहण करायच्या वेळेला
श्रीकृष्णाने तेवढी आपली रूपं बनवली. ते मैत्रेया. पण त्यावेळेला प्रत्येक कन्येला असं वाटलं की भगवंतानी माझंच फक्त पाणीग्रहण केलं आहे, असं त्यांना एकमेकांमध्ये वाटत होतं. हे विप्र जगतस्रष्टा श्री विश्वरूपधारी श्रीहरी रात्रीच्या वेळेला त्या सगळ्या घरामध्ये राहत असत. इथे हा 31वा अध्याय संपतो. यामध्ये 20 श्लोक आहेत. धन्यवाद.